गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण कुठे निघालो? ओ आयोजक, आपण कुठे निघालो? आपण निघालो आता पुढच्या प्रवासाला. आमचे हे आहे सकाळचे आयोजक सकाळचे 8:30 वाजले आहेत. आम्ही आता निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. 4 देऊळ आमच्या लिस्टमध्ये आहेत आज गुजरातचे. तर सगळे व्यवस्थित वेळेत तयार झालेले आहेत. 8:30चा टाइम होता. बघा घड्याळ बघू शकता. 8:35ला आम्ही हॉटेल सोडलेलं आहे. आणि इथं आम्ही थांबलेलो काल रात्री ओशवाला अतिथी भवन सोनगड मध्ये ना. खोडियार माता पार. आपण आता निघालोय खोडियार माता पार तिथं. चला असेच अपडेट देत राहीन मी तुम्हाला पुढे. बोला बोला बजरंग बली की जय. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण पोचलोय रायपारा. खोडियार माताचं मंदिर आहे तिथं. तिथं पाठून बिटून दाखवतोय वाटते. हो हा असंच वाटतंय. अशी तर जास्त गर्दी नाहीये. पोचलो लवकरच. पुढे गेल्यावर आम्हाला नक्कीच कळेल. नक्कीच कळेल. माझ्यासाठी नाही, माझ्या पाठनं पण अशी लोक बोलतात. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. थोडं बहुत आम्ही करतो. आम्हाला गाईड करणार आहेत मला. मंदिर जुनं आहे हां असं वाटतंय. चालू आहे. आता आम्ही लाईन मध्ये उभा हे बघा आम्ही आता लाईन मध्ये इकडे आहे मंदिर. मंदिर आहे. हाँ, हमारा गाइड छे. ये हमारा है ना गाइड, हमारे गाड़ी इको, उसका ड्राइवर और सब प्लस गाइड है. चालक मालक तेच आहे. हाँ पूरा घुमा भी रहा है ये. क्या बोला? चला आमचं आता इथे दर्शन झालेलं आहे खोडियार माता. माहिती खोडियार तिच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आम्ही पुढे चाललो. इथे फोटो काढतो. इकडे उभा राहा. फोटो तर काढूया. आता इथे एक फोटो काढतो आणि पुढे आम्ही जाणार पुढच्या देवदर्शनाला जातो. मला असंच फिरवतो मी गुजरातमध्ये. माझ्याबरोबर फिरत राहा. गुजरात फिरूया आपण आणि देवदर्शन करूया. बस चला. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही थांबलोय CNG साठी. आणि हे आमचे गाडीचे मालक चालक होते तिथे. आता नवीन आमचे आयोजक डायरेक्ट चालक झालेले आहेत. ये हमारा जुना चालक है. आना जगह थोड़ा आराम ना माटी. मैं आऊँ छू स्टेरिंग में. तो गुजराती भी सीख गए हमारे आयोजक. गुजराती शिकलेले आहेत आमचे आयोजक आणि हे चालक झालेले आहेत डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो. आता आपण आहोत उचा कोटडा. ह्या मंदिरात आम्ही आलो आहे. आता इथं देवीचं एक मंदिर आहे तिथं आलेलो आहे आम्ही. आणि माझ्या डाव्या हाताला इथं ना समुद्र आहे पूर्ण. हा हॉल आहे त्याच्या त्या साईड. कोस्टल गुजरात कोस्टलच्या जवळपासच आहे. आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला हा. गुजरात कोस्टललाही घेऊन जाऊ. पहा आमचे अतिउत्साही रुपेश अंबुर्ले सांगतात सगळं. आता आम्ही आलो पूजा कोटडा. देवीचं मंदिर आहे. काय पाहायचं आहे आता काय. हा ब्लॉग बनलाच पाहिजे. ये कौन सा देवी का मंदिर है भाई? भाई ये कौन सा देवी का मंदिर है? चामुंडा देवी का मंदिर है. चामुंडा देवी का मंदिर है. ऊंचा कोटड़ा चामुंडा देवी का मंदिर उचा कोटडा चामुंडा देवी का मंदिर. हे आता आम्ही पोचलोय. बघा चामुंडा देवी मंदिरात. एकदम डोंगरावर. आणि ते चामुंडा देवीचा एक मोठा असा पुतळा आहे. मूर्ती आहे एकदम प्रॉपर. इथून आम्ही चामुंडा शक्तीपीठ कोटडा आहे मंदिर. मंदिर आहे.
चला दर्शन घेऊन तुम्हाला मी भेटतो. दर्शन वगैरे घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटतो. तिकडचा समुद्र काय मेन पॉईंट आहे ते पण दाखवतो आणि बाकीचे अपडेट देतो. आता आम्ही इथं चामुंडा माताचं दर्शन घेतलं तर पाया बिया पडलो आणि आता आम्ही निघालो. दिसत असेल तर इथंच हे चामुंडा माताचं मंदिर आहे. आता आम्ही खाली उतरणार परत आणि जरा समुद्र खाली उतरतोय, दाखव. हां समुद्रकिनारी चाललंय. आता आपण चाललोय गुजरातच्या चौपाटीवर. ती गुजरातची चौपाटी आहे, पूर्ण फिरतोय. आत्तापर्यंत कोकणातला महाराष्ट्राचा समुद्र बघितलेला आहे. आता गुजरातचा समुद्र बघूया. हे बघा म्हणजे आजूबाजूला पूर्ण आपला चौपाटीसारखा मॉल बनलेला आहे. गोळेवाला, कॉर्नवाले सगळं आहे इथं. राईड्स पण आहेत. हे बघा आम्ही गेलो तिथं मंदिराजवळ. तिथं चामुंडा देवीचं मंदिर आहे. हा उच्चा कोटडा बीच आहे, समुद्र किनारा. आता या कॅमेरामध्ये किती जज होतं आहे मला माहिती नाही, पण मी प्रयत्न केलेला आहे इथे येईपर्यंत. भरपूर गरम होतं आहे, ह्युमिड क्लायमेट आहे. अशी तो याला बीच असं म्हणता येणार नाही प्रॉपर. जास्त मोठा बीच नाही आहे हा. म्हणजे तिकडनं बघितला त्या कॉर्नरपासून असा पूर्ण आणि इथपर्यंत फुल बीच साईड एन्जॉयमेंट चालू आहे. कॉर्न खाल्ले जाते, बॉईल कॉर्न एकदम मस्तपैकी. कसे आहेत? नाही हे बघा उकडलेले मक्के खात आहोत आम्ही गुजरातच्या चौपाटीवर. वाव वा वा वा. हे बघा हळद लावलेले मस्तपैकी उकडलेले. आता मी पण ट्राय करणार. छोटावालाच घ्यायला लागेल. छोटावाला घे. 10 नाही गेला तो घेऊन. काय सांग गावाला एक 10 वाला निकाल ना. 10 वाला त्याला मी एवढ्याच 20 रुपये दिले. चला मी एन्जॉय करतो हा कॉर्न. तुम्हाला नंतर भेटतो, अपडेट देतो. हां आपण आता आहोत बगुडा मांगलधाम. मांगल देवीचं देवस्थान आहे हे. हे मंदिर आहे. आता आम्ही दर्शन घेऊ तिथं. चला दर्शन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो आणि बाहेरचा परिसर दाखवतो फटाफट. हे मंदिर आहे. हे आता आम्ही मांगलमा देवीचं दर्शन घेतलं. बघा आता इकडनं आम्ही प्रसाद घ्यायला चाललो. येतो प्रसादामध्ये चहा आहे.
इकडे 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 इथे बसूया. होईल जागा सर. झाला झाला तो. हा प्रसादाला चहा आहे. तुम्हाला कसं वाटलं? प्रसादाला चहा आहे. व्हेरी गुड. प्रसादाला चहा आहे. चहा आहे का प्रसाद? हां हां. तेव्हा इथे चहा बनते. इथं प्रसाद म्हणून चहा दिला. प्रसाद म्हणून चहा दिला जातो. तेव्हा देते. हे बघा हे प्रसादाची चहा घेऊन येतोय. बरं तुम्ही प्रसाद पियाल्यानंतर चहाचा तुम्ही स्वतःच डिश घेऊन ठेवायचं असते. बघा इथं असे डिश ठेवतात. अरे रुपेश पण इथं डिश धुवेल. माझी डिश महेशने घेतलेली आहे पाने. हे बघा डिश धुवायला थांबले का? डिश घेऊन झालेली आहे. इथं असं ठेवून देतात. नंतर मग परत इथे चहा बनते. बघा काय नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे बाप्पा सीताराम बगदाना इथं. बघा हे आता आम्ही बाप्पा सीतारामच्या दर्शनाला आहे बगदानाच्या इथं. आणि हे प्रॉपर मंदिर आहे. हे बघा बाप्पा सीताराम मित्र आहे. हां आणि हा पूर्ण त्याचा प्रिमायसेस आहे. कुठे गेले संजय लोक? तिथं ही कालभैरवाची मूर्ती आहे. बघा हे मंदिर आहे. समाधी ना हे समाधी मंदिर आहे तिथं बाप्पा सीतारामचं. पथारी है बाप्पा सीताराम का ये पूरा कपड़ा है ना सर. बंडी है. बंडी का हाँ जो अंगर का पहनते थे वो सांदे जोरा सिलाई करके. और उनका गद्दी और वो शहन है. रेडियो है. ओके रेडियो भी है क्या? रेडियो है बापा का. केटली है. मौका है. बापा ने बीड़ी है. हाँ बीड़ी है क्या?
पैसा हा लेटर आहे वो लोग ट्रेन में मुंबई जाता है टिकट से कहाँ की है मुंबई की कालबा देवी लेके जो मुंबई का ही है. टिकट है हे आता आम्ही दर्शन देवदर्शन सगळं झालेलं आहे आणि परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आमचे आयोजक काहीतरी बोलण्याची इच्छा ठेवत आहेत. आयोजक अशा प्रकारे आमचं सर्व देवदर्शन झालेलं आहे. सर्व सभासदांनी टायमाची आणि वेळेची किंमत राखून जिथे 5 तास लागतात तिथे आम्ही 3-3.5 तासात दर्शन आटपलेलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे सोनगड हॉटेलवर आमच्या. तिथून आम्हाला परतीचा प्रवास चालू होईल 7 वाजता मुंबई, सोनगड टू मुंबई. आमचा चालक हा अतिशय हुशार आणि चांगली गाडी चालवतो, त्यामुळे आम्हाला लवकर वेळेत प्रवास झालेला आहे. असं मी माझ्या मंडळातल्या सर्व सभासदांचा ॲज ऑर्गनायझर आभारी आहे. वा 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 आत्ता आम्ही आहोत सोनगड स्टेशनला. आमची ट्रेन आहे जी 7 वाजता येणार आहे. थोडा लवकरच आलो आहे. मस्त क्लायमेट झालं आहे पाऊस पडल्यामुळे. हे बघा हे सोनगड स्टेशन आहे. थोडा वेळ जाईल आम्हाला अजून इथं. ट्रेन येईपर्यंत आय थिंक सो 45 मिनिट्स आहेत, 45 मिनटं. तोपर्यंत थोडा टाईमपास करणार, इथंच बसून राहणार आहे. म्हणजे उगाचची घाई गडबड नको व्हावी म्हणून लवकरच आलो आम्ही. बाकी आमचा पूर्ण देवदर्शन आणि हे सगळं खूप छान झालं. आमचा प्रवास खूप झाला. आम्ही सगळ्या जे ठरवलेले सगळे देवस्थानं कव्हर झालेली आहेत. म्हणजे सालनपूरवरून आम्ही सोनगडवरून आज जे सकाळी पूर्ण फिरलो. आम्ही खोडियार माताचं दर्शन घेतलं, तिथनं गेलो. तिथून आम्ही कोटाडा करून जागा आहे तिथे गेलो. गुजरातचा समुद्र किनारा लागतो तिथं चंडिके मातेचं मंदिर आहे, तिथं गेलो. तिथनं आम्ही पुढे मागलधाम बोलतात त्याला, तिथं गेलो. तिथे एकदम चांगला आम्हाला प्रसाद मिळाला, चहाचा प्रसाद मिळाला. तिकडनं नंतर आम्ही बाप्पा सीतारामला गेलो. बगदानाला तिथं आम्ही बाप्पा सीतारामच्या आश्रममध्ये ते जिथं आहे तिथं त्यांचं समाधी स्थान आहे आणि त्यांचं सगळं ठेवलेल्या वस्तू आहेत त्या बघितल्या. तिथनं आम्ही जाता तिथं आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला तिथं. आणि तिकडनं परत सोनगडला आमच्या जिथं आम्ही राहिलेलो काल रात्री, म्हणजे सकाळी जिथून निघालेलो तिथं आलो आणि तिथून आता स्टेशनला आलो. बाकी प्रवास खूप छान झालेला आहे. आता फक्त आमचं थोडासा तिकीट कन्फर्मेशन नाही झालं 3 तिकिटाचं. वेटिंग लिस्टमध्ये होतो आम्ही. आमच्या टोटल 8 तिकिटामध्ये 5 तिकीट कन्फर्म आहेत, 3 नाही आहेत. तर बघूया कसा होतो बाकीचा प्रवास आता ट्रेनमधला. तर आता टिल डेट चला बाय बाय. काही आता जास्त मुंबईमध्ये पोचलं, तुम्हाला परत अपडेट देईन किती वाजता काय पोचलो त्या हिशोबाने. चला बाय बाय. माझ्या ह्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला काय आवडलं नाही आवडलं सांगा, की असे मी अजून अपडेट देऊ, चांगले ठिकाणं तुम्हाला दाखवू. सांगा तुम्ही मला. हा माझा पहिलाच ट्राय आहे असा. मी जास्त करून मोटो ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करतोय, पण हा माझा पहिलाच असा ट्राय आहे. तर तुम्ही मला सांगा कमेंटने कसं काय वाटला तुम्हाला हा ब्लॉग. बाय बाय.